नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण फाईल या टॅबबद्दल पूर्ण माहिती घेतली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होम टॅब म्हणजे होम बटन याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. यामध्ये पहा, क्लिपबोर्ड हे ऑप्शन दिसत आहे सुरुवातीला, त्यानंतर फॉन्ट आहे, त्यानंतर पॅराग्राफ, त्यानंतर स्टाईल आणि एडिटिंग हे जे बटन आहेत, ग्रुप आहेत, याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत प्रॅक्टिस करून. तर त्यासाठी आपल्याला स्क्रीनवरती मॅटर टाईप करायला पाहिजे. तर मॅटर टाईप करण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे असं समजून आपण एक फॉर्म्युला आहे तो वापरूयात. सम RAND ब्रॅकेट ओपन आणि क्लोज, एंटर. हा आहे फॉर्म्युला. आपला टेक्स्ट डिफॉल्टरित्या टाईप होऊन आलेला आहे. आता आपल्याला हे वापरून पाहायचं आहे. वापरून पाहण्यासाठी आपल्याला जी लाईन आपल्याला सिलेक्ट करायची आहे त्या लाईनवर कर्सर घेऊन यायचा. हा कर्सर हायलाइट होत आहे आणि जो बाण दिसत आहे त्याला पॉइंटर म्हणायचं, जे हायलाइट होत आहे त्याला कर्सर म्हणायचं. ह्या कर्सरनं ड्रॅग करून सिलेक्ट करायचा. एक लाईन मी सिलेक्ट केलेली आहे. या लाईनला आपण सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पहा, कट हे ऑप्शन हायलाइट झालंय. याची शॉर्टकट की आहे Ctrl+X. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ज्या ठिकाणी आपण पॉइंटर घेऊन जाऊ माऊसचा, त्या ठिकाणी आपण त्या बटनाची शॉर्टकट की काय आहे हे डिस्प्ले होते. त्यामुळे ते आपल्याला पाठांतर व्हायला बी सोपं होईल आणि आपण लिहून पण घेऊ शकतो. ठीक आहे, कट हायलाइट झालंय. आपण कट, कॉपी आणि पेस्ट हे 3 ऑप्शन वापरणार आहोत. या ठिकाणी कट क्लिक केलं. आता हे कट केलेलं टेक्स्ट जे आहे, जी लाईन आहे पहिली, हे आपल्याला कुठं पेस्ट करायचे आहे. तर समजा आपल्याला खालच्या लाईनला पेस्ट करायचे आहे, तर या ठिकाणी पेस्ट हे ऑप्शन दाबून पेस्ट करू शकतो किंवा Ctrl+V दाबून आपण पेस्ट करू शकतो. आपण 2 वेळेस पेस्ट केले, आपण कितीही वेळेस पेस्ट करू शकतो. मग जशी आपली गरज पडेल त्या पद्धतीनं. आता आपण हे कट करून पेस्ट केलंय. आता आपण कॉपी करून पेस्ट करायचं आहे. तर व्हिडिओ मोठा होऊ शकतो, म्हणून आपण थोडं फास्ट आणि लवकर घेऊयात. ठीक आहे, तर हे लाईन मी अजून सिलेक्ट केली आणि कॉपी केली. Ctrl+C दाबून कॉपी करू शकतो किंवा इथे एक ऑप्शन आहे कॉपीचं. कॉपी केली आणि खाली कर्सर घेऊन पेस्ट केलं. Ctrl+V दाबली म्हणजे आपण कट आणि कॉपी हे 2 ऑप्शन शिकले पेस्ट सहित. आता ऑप्शन आहे फॉर्मॅट पेंटर. तर फॉर्मॅट पेंटर काय करत आहे, आपण एखाद्या किंवा पूर्ण पेजला जे आपण एखादं एडिट केलं, कोणाच्याला फंक्शन दिले, इफेक्ट दिले, तर ते डेटा कॉपी करतं. कसं, हे लाईन आपण कॉपी केली, सिलेक्ट केली आणि या ठिकाणी कलर दिला, साईज थोडी वाढवली, बॅकग्राऊंड कलर दिला. ठीक आहे, आता ह्याला सिलेक्ट करावं लागलं आपल्याला. हे सिलेक्ट केली. आता फॉर्मॅट पेंट इथं पहा, इथं फक्त कर्सर जसं दाखवत आहे, आय बटन दाखवत आहे. हे आय बटनला इंडेक्स ऑप्शन आहे फुल फॉर्म मध्ये. तर आपण सध्या पेंटरला क्लिक केलं. पेंटरला क्लिक केल्यानंतर आपलं हे बघा ऑप्शन आलं फॉर्मॅट पेंटरचं. आता हेच फॉर्मॅट पेंटर आपल्याला अप्लाय करण्यासाठी हे लाईन सिलेक्ट करावी लागेल. ज्या लाईनला सिलेक्ट करायचं ती लाईन सिलेक्ट केली, सोडून दिलं. वरचा जे काय डेटा होता तो खाली ऑटोमॅटिक पेंट झाला, म्हणजे पेस्ट झाला. त्यानंतर आहे ह्याला अंडो करत आपण Ctrl+Z अंडो करण्यासाठी आहे आणि Ctrl+Y रिडो करण्यासाठी आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे फॉन्ट. फॉन्ट टॅब मध्ये बघा, फॉन्ट ग्रुपमध्ये हे कॅलिबर बॉडी दिसत आहे. टेक्स्टचे नाव आहेत, फॉन्टचे नाव आहेत. कोणता फॉन्ट आहे, कॅलिबर बॉडी. आता आपण या ठिकाणी दुसरं पण घेऊ शकतो, जे पाहिजे ते घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर आहे साईजचा ऑप्शन. डिफॉल्ट 72 आहे साईज आणि हायेस्ट 1638 आहे. पाहायचं असेल तर या ठिकाणी आपण हे ऑप्शन मोठं करून पाहू शकतो. 16 ते 38 आहे आणि मिनिमम आहे 8. ठीक आहे, हे प्रॅक्टिस करून बघितल्यावर आपण सोपं जातं, पूर्ण माहिती होते आणि ध्यानात बसतं. त्याची शॉर्टकट की जी आहे ती अक्षर मोठा आणि लहान करण्यासाठी. त्यानंतर आहे आपल्याकडे बोल्ड ऑप्शन. हे लाईन, ज्या लाईनवरती, ज्या टेक्स्टवरती किंवा ज्या कामावरती आपल्याला काम करायचं आहे, तर ते आपल्याला आधी सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट केल्याशिवाय ते काम अप्लाय होणार नाही. ठीक आहे, आपण ही लाईन सिलेक्ट करूयात. याला बोल्ड केलं, हे बोल्ड झालं. इटॅलिक, Ctrl+I इटॅलिक, Ctrl+U अंडरलाईन,
कंट्रोल यू अंडरलाईन. त्यानंतर अंडरलाईन मध्ये ऑप्शन आहेत, वेव्ह आहे, डॉट आहेत, जे पाहिजे ते आपण अप्लाय करू शकतो. तसंच ह्या अंडरलाईनला आपण कलर सुद्धा देऊ शकतो. अप्लाय करायचं, त्यानंतर अंडरलाईन कलरमध्ये जायचं आणि जे अंडरलाईनला जो कलर द्यायचा आहे तो आपण देऊ शकतो. त्यानंतर लाईन सिलेक्ट करून स्ट्राईक थ्रूज लाईनला क्रॉस करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर हे ऑप्शन वापरून पहा. हे ऑप्शन आहे सबस्क्रिप्ट. यामध्ये आपलं अक्षर हे काही अक्षर सिलेक्ट करता. आता हे क्लिक केलं मी, हे अक्षर आहे, क्लिक केल्यावर आपली लाईन मध्ये त्याच लाईन मध्ये खालच्या लाईनला बाजूला येईल अक्षर. आणि हे बघा खालच्या बाजूला हे अक्षर सिलेक्ट करून दाखवतो, त्याच लाईन मध्ये वरच्या बाजूला जाते. झालं. आणि आपली रेग्युलर लाईन. ठीक आहे. स्ट्राईक थ्रूज आणि सबस्क्रिप्ट. ठीक आहे. त्यानंतर आहे इफेक्ट. इफेक्टसाठी आपण एकच फॉन्ट निवडता जेणेकरून त्याला आपल्याला अप्लाय करता येईल. स्टॉप. एंटर दाबलं, खालची लाईन तुटून खाली गेली. स्टॉपला सिलेक्ट केलं. आता आपल्याला याला इफेक्ट जे आहे ते वापरून पाहायचे. तर झालं. थोडी साईज वाढवता, दिसेल आपल्याला व्यवस्थित. त्यानंतर यामध्ये आउटलाईन आहे. आउटलाईनला कोणता कलर द्यायचा आहे बघा, तो आउटलाईन बघा. इफेक्ट हा अप्लाय होत आहे. रेड. त्यानंतर शॅडो कोणती घ्यायची, जशी आपल्याला हवी तशी. त्यानंतर रिफ्लेक्शन घेऊयात, हे रिफ्लेक्शन. त्यानंतर ग्लो. ठीक आहे. त्यानंतर अजून एका लाईनला ऑप्शनला टेक्स्टला सिलेक्ट करूता, बॅकग्राऊंड कलर देऊन बघूयात, मग आपण दिला होता त्या पद्धतीनं. त्यानंतर फॉन्टला कलर देण्यासाठी फॉन्ट सिलेक्ट करूयात, टेक्स्ट सिलेक्ट करूयात, फॉन्टला कलर देऊयात. ठीक आहे. आता त्यानंतर एक ऑप्शन आहे केस चेंज करणं. म्हणजे समजा ही लाईन आहे, आपण जी सिलेक्ट केलेली लाईन आहे, या लाईन मध्ये काही अक्षर कॅपिटल आहेत, काही अक्षर स्मॉल आहेत. म्हणजे शब्दाच्या पहिले जे अक्षर असतात ते कॅपिटल असतात. मग तसंच जर नसेल तर आपल्याला इथे एक ऑप्शन आहे सेंटेन्स केस. ही सध्या सेंटेन्स केस झालं बघा, इथं आर कॅपिटल नव्हतं. ही रेग्युलर पद्धत झाली आपली. आता यामध्ये आपल्याला सगळेच अक्षर लोअर करायचे असतील तर लोअर, सगळेच अक्षर कॅपिटल करायचे असतील तर अप्पर केस, सगळेच अक्षर आपले जे सेंटेन्स केस आहे त्यानुसार करायचे असेल तर हे आहे ऑलरेडी, म्हणजे जे आपलं पहिलं ऑप्शन होतं ते. त्यानंतर आहे टॉगल केस. पहिलं अक्षर स्मॉल आणि बाकीचे अक्षर कॅपिटल. ठीक आहे. तर आपण जे रेग्युलर वापरतो कॅपिटल इच वर्ड किंवा सेंटेन्स केस. ठीक आहे. त्यानंतर एक ऑप्शन आहे फॉर्मॅट क्लिअर करायचा ऑप्शन. कंट्रोल ए दाबून पूर्ण पेज सिलेक्ट करू शकतो आपण आणि फॉर्मॅट क्लिअर वरती क्लिक केलं, ऑल फॉर्मॅट क्लिअर होऊन जाईल. फक्त जे बॅकग्राऊंड आहे ते होत नाही, त्याला मॅन्युअली करावं लागेल, नो कलर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे दोन ग्रुप वापरून पाहिले तर होम टॅब मधले. आता आपल्याकडे आहे पॅराग्राफ. याला म्हणतात अलाइनमेंट. अक्षराची अलाइनमेंट कशी करायची. जसं आपला हे एकदम व्यवस्थितरित्या आपण पेज समोर दिसतंय, डिफॉल्टरित्या एकाखाली एक आलेला आहे, अलाइनमेंट करून आलेला आहे. आता हे आपण एक लाईन सिलेक्ट केली. ठीक आहे. आपण एक काय करू, थोडा टेक्स्ट टाईप करू स्वतःचा, तो डिफॉल्ट आहे. प्रकाश इकडल्या लेफ्ट बाजूला आहे. आता आपल्याला सेंटरला घ्यायचंय, सेंटरला घेतलं, राईटला घ्यायचे, राईटला घेतलं आणि जे डिफॉल्ट आहे त्याला ठेवून टाकलं. त्यानंतर बघा या लाईनला सिलेक्ट करा आणि याला बुलेट्स देऊ शकतो आपण, जे की चिन्ह आहेत, कुठलंही देऊ शकतो आपण. ज्या ठिकाणी कर्सर आहे त्या ठिकाणी हे अप्लाय होऊन जाईल. कर्सर मी खाली घेतलो. ठीक आहे. त्यानंतर नंबरिंग आहे. मग आपल्याला अंडो करावं लागेल, कंट्रोल ए आणि नंबरिंग वर क्लिक करायचं.
ऑटोमॅटिक अप्लाय होऊन जाईल. कोणतेही घ्या, 1 2 3 घ्या, रोमन चिन्ह घ्या, एबीसी घ्या, स्मॉल एबीसी घ्या, कॅपिटल एबीसी घ्या. ठीक आहे, हे अप्लाय केलं मी. आता एक ऑप्शन आहे या ठिकाणी, 2 लाईनीच्या मधला अंतर कसा ठरवायचा. आता मी अक्षर टाईप केलो, एंटर दाबलं आणि पुन्हा एक टेक्स्ट टाईप केलं. ह्या 2 लाईन मधला अंतर ठरवणार कसा. या ठिकाणी ऑप्शन आहे लाईन स्पेसिंग 1.0, 1.5, 1.5, हे बघा सॉरी 1.15, 1.5 म्हणजे हे 15 म्हणजे सव्वा, हे 5 म्हणजे दीड, हे 2. तर अशा पद्धतीने लाईन स्पेसिंग देता येते. ठीक आहे, ह्या दोन्हीचा अंतर ठरवता येतो. अजून एकदा टेक्स्ट सिलेक्ट करतो मी. इन्क्रीज आणि डिक्रीज हे वापरून पहा तुम्ही. लाईन स्पेसिंग चेंज होते. लाईन म्हणजे हे डिफॉल्ट होऊन जाईल आणि हे आपल्याला त्याच्या लाईन मध्ये घेता येईल. त्यानंतर महत्वाचं ऑप्शन आहे सॉर्टिंगचं. सॉर्टिंग म्हणजे कसं, समजा आपण ए सी जी टी एन बी ई हे अक्षर एक खाली एक सिरियल नुसार घेतले नाहीत. जर आता आपण याला सिरियल नुसार करायचं असेल डिफॉल्टरित्या माझे फास्ट मध्ये, तर याला सिलेक्ट करून घ्यायचं, सॉर्टिंग मध्ये जायचं. टेक्स्ट आहे या ठिकाणी, आपण टेक्स्ट टाईप केलंय. नंबर जर असते तरी ऑटोमॅटिक नंबर दाखवला असतं. तर या ठिकाणी अस्केडिंग ह्याच्यावर क्लिक करायचं. झाले ऑटोमॅटिकली ए बी सी ई जी एन टी सिक्वेन्स नुसार झाले. आता याच ठिकाणी क्लिक केलं आपण आणि डिस्केडिंग केलं, क्लिक केलं. जे ए टू झेड असतंय त्यामधलं झेडच्या सिरीजनं वर टी आलं आणि खाली ए आलं. याच ठिकाणी जर नंबर असते तर नंबर बघूत आपण. 1 1 2 5 7 9 हे नंबर मी टाईप केले. आता याला सिलेक्ट करूयात, सॉर्ट करू जाऊ त्या सॉर्ट मध्ये जाऊयात आणि या ठिकाणी नंबर ऑप्शन ऑटोमॅटिक आलेला आहे, कारण आपण नंबर सिलेक्ट केले आहेत, त्यानं ओळखलेला आहे. अस्केडिंग वर क्लिक करू. ओके, 1 2 5 7 9 मधले अक्षर आपण टाईप केलं. आता डबल जाऊता, डिसेडिंग करू. ओके, खालच्या अक्षर वरी, वरच्या अक्षर खाली. तर हे आहे सॉर्टिंगचं ऑप्शन. त्याच्या बाजूला आहे हाईड आणि शोचं ऑप्शन. अंडो करतो मी. हाईड आणि शोचा ऑप्शन कशासाठी वापरता येत आहे, या डॉटच्या नंतर मी हे डॉट काढलंय आणि इथं स्पेस दिलाय. डॉट द्यायचं विसरूनच गेलोय. या ठिकाणी डॉट दिलंय, या ठिकाणी चुकून दिलं नाही. तर मग ही लाईन कुठं संपते, आपल्याला कुठं स्पेस जास्त आहे कमी आहे हे आपल्याला प्रत्येक पेज बघत बसणं शक्य नाही, कारण खूप सारा डेटा असल्यावर आपल्याला तेवढा वेळ घालता येत नाही. मग हे शोधण्यासाठी आपण काय करायचं, हाईड अँड शो ह्या बटनावर क्लिक करायचं. केलं क्लिक, मग त्यानं दाखवलं बघा या ठिकाणी किती स्पेस वापरला आहे. इथं डॉट डॉट दाखवलंय, इथं स्पेस वापरायला नाही, डॉट बरोबर आहे. इथं स्पेस वापरायला नाही, इथं स्पेस वापरायला नाही. म्हणजे जिथं आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे, कॉमा द्यायचा आहे, काय जे शेवटचं ऑप्शन आहे जिथं अक्षर संपत आहे आपलं, तिथं काय करायचं आपल्याला, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे का हे आपल्याला समजेल. त्यामुळे हाईड अँड शोचा ऑप्शन वापरता येईल. त्यानंतर आहे स्टाईल. नाही, खाली एक ऑप्शन राहिलंय कलर, बकेट कलर दिसायला इथं आणि एक बॉर्डर शेडिंग दिसतंय. त्या ठिकाणी आपण काय करूयात, या ठिकाणी येऊयात थीम कलर देण्यासाठी. त्याआधी आपण एक बॉर्डर चेक करूयात. आपलं कर्सर कुठे आहे, फर्स्ट लागले होतं आपण कर्सर. या ठिकाणी बॉर्डरवर क्लिक करू. टॉप बॉर्डर आलं, बॉटम बॉर्डर, टॉप बॉर्डर, लेफ्ट बॉर्डर, राईट बॉर्डर. बघा तुम्ही इकडल्या साईडला ते बॉर्डर चेंज होत आहे. नो बॉर्डर, कुठंच बॉर्डर नाही. ऑल बॉर्डर म्हणजे जिथं आपण पेज पॅराग्राफ सिलेक्ट केलेला आहे किंवा कर्सर ज्या ठिकाणी आहे तो पॅराग्राफला ऑटोमॅटिकली बॉर्डर आलेला आहे. जर आपल्याला पूर्ण पेजलाच बॉर्डर द्यायचा असेल तर खालच्या साईडला यायचं, बॉर्डर अँड शेडिंग वर. या ठिकाणी पेज बॉर्डर हे ऑप्शन आहे.
या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहे. या ठिकाणी सगळे वापरणं शक्य नाही. जे पाहिजे ते आपण महत्वाचं वापरून पाहूयात. जी बॉर्डरची लाइनिंग पाहिजे आपल्याला ते सिलेक्ट करूयात. या ठिकाणी 3 सिलेक्ट केले मी. बॉक्सवर क्लिक केलं आणि ओके केलं. हे बॉर्डर पेजला बॉर्डर झाले. तसंच या ठिकाणी बॉक्स वापरलो होता आपण. आता शॅडो वापरता येते, 3D वापरता येतं. या ठिकाणी कलर आहेत, कलर वापरता येतं. या ठिकाणी डिझाईन आहेत, साईज आहे छोट्या मोठ्या, ते वापरता येतात. शॅडो आहेत. कस्टम मध्ये जाऊयात. या ठिकाणी आर्ट आहे. हे बॉर्डर आपण सिलेक्ट केलं. आता या ठिकाणी आपल्याला आर्ट पण देता येते. आर्ट मध्ये चित्र आहेत. पेज बॉर्डर आर्ट ऑप्शन आहे. आर्ट मध्ये जावा, ऍपल द्या किंवा जे पाहिजे ते द्या. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण बॉर्डर देऊ शकतो. त्यानंतर आहे थीम कलर. थीम कलर मध्ये आपल्याला ज्या ठिकाणी आपला कर्सर आहे त्या पॅराग्राफला पूर्ण थीम कलर येऊन जाईल. जो कलर पाहिजे तो देऊन टाका. जसं बॉर्डर अप्लाय होत होतं त्या पद्धतीनं हे थीम कलर अप्लाय झाला. आता याच ठिकाणी आपण बॉर्डरवरती जाऊयात आणि ऑल बॉर्डर करूयात. म्हणजे त्या पॅराग्राफला पूर्ण हायलाइट होऊन जाईल आणि बॉर्डर पण येऊन जाईल. ठीक आहे. याला अंडो करूयात. कंट्रोल ए दाबतो. स्टाईल बघायची. स्टाईल म्हणजे काय, डिफॉल्टरित्या जे पेज बनवलेलं आहे सिस्टम मध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. पाहिजे असेल तर ठेवायचं आहे. हे पहा, हे त्याचे कर्सर गेला. चेक करा खाली कसं बदल होत आहे. आपल्याला ते ठेवायचे का तर ठेवू शकतो आपण. फॉन्ट कोणता पाहिजे हे तयार करून ठेवलेले टेम्पलेट आहे समजायचं. ठीक आहे. त्याच नंतर आहे फाइंड. फाइंड मध्ये काय करायचंय, आपल्याला कुठला अक्षर शोधायचं आहे. एवढ्या मोठ्या पेजमध्ये एखादा अक्षर शोधणं खूप अवघड जाईल, वाचायला वेळ जाईल. त्यासाठी आपण कंट्रोल F दाबूयात. कंट्रोल F दाबल्यावर आपल्याला नीड हे ऑप्शन, नीड हे टेक्स्ट शोधायचं आहे. नीड NEED दिसलं का? नीड 2 ठिकाणी नीड आलंय. ठीक आहे. तर त्या ठिकाणी रिप्लेस एक ऑप्शन आहे. क्लिक केलं. नीडच्या ठिकाणी आपल्याला नो नीड काय बनतं आपल्याला जे पाहिजे ते नाव. ठीक आहे. आपण नाव टाईप करू NOW काहीतरी आपल्या मनानं. रिप्लेस एकदा रिप्लेस केलं तर एका ठिकाणी होईल. रिप्लेस ऑल केलं तर जिथं जिथं नीड आहे त्या ठिकाणी नाव येऊन जाईल. ऑल डन. वी मेड 2 रिप्लेसमेंट. त्यांनी 2 रिप्लेसमेंट केलेले आहेत. आता आपल्याला नीड सापडणार नाही कारण आपण त्यांना सगळेच नीड दाखवलं होतं. नो मॅचेस म्हणतंय. आता नाव बघूत आपण NOW दिसले नाव आपल्याला. तर हे आहेत फाइंड आणि रिप्लेस ऑप्शन. ठीक आहे. तर हे आहे टायटल बार. वरच्या साईडला डॉक्युमेंट 1 दाखवत आहे. खाली आहे झूम ऑप्शन. डिफॉल्ट हे एक 100 असते. डिफॉल्ट पेजची साईज 100 असते. हायेस्ट आहे 500. मिनिमम आहे 10 करून पाहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. या ठिकाणी स्टेटस बार आहे. पेज किती आहेत? 1 आहे. त्या पेजवर अक्षर किती आहेत? वर्ड किती आहेत? 271 आहेत. भाषा कोणती आहे? इंग्लिश युनायटेड स्टेट्स. ठीक आहे. तर आजचा हा होम टॅब पूर्ण संपलेला आहे. नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये इन्सर्ट टॅब घेऊन. धन्यवाद. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा.